बायको सोडून गेली, सूड घेण्यासाठी 30,000 लोकांना मारण्याचा प्लॅन. कॅप्सूल कांडात हादरवणारी माहिती. भायखळा कॅप्सूल प्रकरणात पोलिसांनी मोठी माहिती समोर आणली आहे. 30,000 लोकांना मारण्याचा डाव का केला होता, यामागे नेमकं कारण काय होतं, पोलीस तपासात काय नवीन माहिती सापडली आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. गुन्हेगारीच्या जगात आपण आजवर अनेक क्रूर आणि भयानक कहाण्या ऐकल्या असतील. कोणी पैशासाठी खून करतो, कोणी जमिनीसाठी, तर कोणी वैयक्तिक कारणामुळे. पण एका माणसाची बायको त्याला सोडून जाते. या विरहातून आणि नैराश्यातून त्याच्या डोक्यात संताप निर्माण होतो. हा संताप इतका भयानक रूप घेतो की तो एका शहरातल्या नाही, 2 शहरातल्या नाही, तर संपूर्ण जगाचा सूड घेण्याचं ठरवतो. जगाचा सूड घेण्यासाठी तो निवडतो देशाची आर्थिक राजधानी मुंबई. आणि मुंबईतल्या एका मोठ्या गर्दीच्या धार्मिक मिरवणुकीत तब्बल 30,000 लोकांना एकाच वेळी स्लो पॉइझनिंग देऊन मारण्याचा भयानक कट रचतो. भायखळा कॅप्सूल प्रकरणातील आरोपीनं एआयचा वापर करून मानवी इतिहासातील सर्वात मोठा सामूहिक हत्याकांड घडवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. बायको सोडून गेल्यानं 30,000 माणसांच्या जीवावर उठलेला हा फैयाज निसार हुसेन प्रेमजी कोण आहे, त्यानं का हे पाऊल उचललंय? बायको सोडून गेल्याचा राग होता की नेमकं वेगळंच प्रकरण होतं? पोलिसांच्या हाती लागलेली धक्कादायक माहिती पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. 26 जूनला मुंबईतील भायखळा परिसरात मुहर्रमच्या मिरवणुकीत हजारो लाखो भाविक रस्त्यावर होते. याच गर्दीत एक 39 वर्षाचा तरुण पेन किलर आणि इम्युनिटी बूस्टरच्या गोळ्या लोकांना फुकट वाटप करत होता. गर्दीतल्या अनेक लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्या कॅप्सूल घेतल्या आणि खिशात ठेवल्या. पण म्हणतात ना, गुन्हेगार किती हुशार असला तरी तो एक चूक नक्की करतो. पोलिसांनी जेव्हा आरोपीच्या ठिकाणांची झडती घेतली तेव्हा त्यांना तब्बल 14,900 तयार कॅप्सूल आणि जवळपास 50 किलो वजनाचं एक घातक रसायन सापडलं. तेव्हा हा कट किती भयानक होता हे स्पष्ट झालं. गुन्ह्याचं गांभीर्य पाहून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा तपास आपल्या हातात घेतला. सर्वात आधी पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली. त्याचं नाव होतं फैयाज निसार हुसेन प्रेमजी, वय वर्ष 39. तो पुण्याच्या महागड्या समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरातील रहिवासी होता. त्यानं BBA पर्यंतचं उच्च शिक्षण घेतलं होतं. त्याचे वडील पुण्यात एक मोठी पेंट मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी चालवतात. मग इतका सुशिक्षित कोट्याधीश कुटुंबातील तरुण हा मृत्यूच्या दारात कसा पोहोचला? पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी सुरू केली तेव्हा त्यानं बायको सोडून गेल्याची थिअरी समोर आणली. फैयाजनं पोलिसांना सांगितलं की 2 वर्षांपूर्वी त्याच्या पत्नीसोबत त्याचे वाद झाले, त्याचं लग्न मोडलं आणि पत्नी त्याला सोडून निघून गेली. या घटनेनंतर तो डिप्रेशनमध्ये गेला. त्याच्या मनात संपूर्ण समाजाबद्दल राग निर्माण झाला. त्याला वाटलं की जगानं त्याच्यावर अन्याय केलाय, त्यामुळे त्याला आता संपूर्ण जगाचा सूड घ्यायचा होता. मुंबई पोलिसांनी या दाव्याची शहानिशा करण्यासाठी पुण्यात एक विशेष टीम पाठवली. पोलिसांनी विमाननगर मधील त्यांच्या सोसायटीत जाऊन शेजाऱ्यांचे आणि त्यांच्या वडिलांचे जबाब नोंदवले. शेजाऱ्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला की पत्नी सोडून गेल्यानंतर फैयाजचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं होतं. तो लोकांशी बोलणं टाळायचा, घरात स्वतःला कोंडून घ्यायचा आणि रात्रीच्या वेळी एकटाच संशयास्पदपणे फिरायचा. पण पोलीस या बायको सोडून गेल्याच्या कथेवर थांबणारे नव्हते, कारण या प्रकरणाची पाळंमुळं खूप खोलवर रुजलेली आहेत. पोलीस तपासात उघड झालंय की 2019 ते 25 या कालावधीत फैयाजनं तब्बल 19 वेळा इराण आणि इराकचा प्रवास केला होता. गेल्या 1 वर्षात त्याच्या या वाऱ्या वाढल्या होत्या. पोलिसांनी जेव्हा अधिक तपास केला तेव्हा समजलं की त्याची आई आणि बहीण सध्या इराणमध्येच स्थायिक आहे आणि त्याची बहीण तिथं वैद्यकीय क्षेत्रात म्हणजेच डॉक्टर म्हणून काम करते. पण केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाला संशय आला की केवळ कुटुंबाला भेटण्यासाठी कोणी एका वर्षात इतक्या फेऱ्या मारेल का, की या दौऱ्यांच्या आडून तो परदेशातील काही संशयास्पद संघटनांच्या संपर्कात होता. पोलीस आता या अँगलला तपास करतायत की पत्नी सोडून गेल्यानंतर फैयाज मानसिकदृष्ट्या कमकुवत झाला होता. अशा नैराश्यात असलेल्या व्यक्तीचं ब्रेन वॉशिंग करणं अत्यंत सोपं असतं. परदेशातील काही कट्टरपंथी हँडलर्सनी त्याच्या या मानसिक स्थितीचा फायदा घेऊन त्याला भारताच्या विरोधात किंवा एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात भडकवलं होतं का? बायको सोडून गेली ही कथा फक्त पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी रचलेली एक ढाल तर नाही ना. या आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपास सध्या सर्वोच्च पातळीवर सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात धोकादायक पैलू म्हणजे तंत्रज्ञानाचा झालेला वापर. फैयाज हा सुशिक्षित असताना त्याला इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाची चांगली माहिती होती. पोलीस तपासात उघड झालाय की त्यानं हा संपूर्ण कट रचण्यासाठी आणि विषाचं प्रमाण ठरवण्यासाठी AI टूल्सचा वापर केला होता. त्याने AIच्या माध्यमातून शोधलं की मानवी शरीरावर झिंक फॉस्फॉइडचा जास्तीत जास्त आणि जलद परिणाम कसा होऊ शकतो, किती प्रमाणात रसायन दिल्यास व्यक्तीचा मृत्यू होईल आणि त्याचा वास कसा लपवला जाईल याचे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन त्यानं कम्प्युटरवर तयार केलं होतं. सायबर पोलिसांनी त्याचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला असून त्याचा फॉरेन्सिक डेटा रिकव्हर केला जातोय. त्यानं कोणत्या AI प्लॅटफॉर्मवर रिसर्च केलं, डार्क वेबचा वापर केला का, याचा शोध सायबर सेल घेत आहे. तंत्रज्ञानाचा असा भयंकर वापर भविष्यातील सुरक्षेसाठी किती मोठं आव्हान आहे हेच यातून दिसून येत आहे.
कट ठरला होता, रसायन निश्चित झालं होतं. आता गरज होती अंमलबजावणीची. फैयाजनं यासाठी मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या डोंगरी भागातील एक हॉटेल निवडलं. त्यानं तिथे एक रूम बुक केली आणि गेल्या 15 दिवसांपासून तो त्या खोलीत राहत होता. त्याने ई कॉमर्स आणि ऑनलाईन केमिकल सप्लायर्सच्या माध्यमातून तब्बल 30,000 रिकाम्या कॅप्सूल आणि 50 किलो झिंक फॉस्फाईड त्या हॉटेलच्या पत्त्यावर मागून घेतले. एक सामान्य व्यावसायिक एका हॉटेलच्या रूम मध्ये बसून इतक्या मोठ्या प्रमाणावर विषारी रसायन गोळा करतो, कॅप्सूलमध्ये मॅन्युअली विष भरतो आणि कोणालाही संशय येत नाही, ही अत्यंत थक्क करणारी बाब आहे. पोलिसांनी त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची आणि मॅनेजरची चौकशी केली. फैयाजनं ऑनलाईन डिलिव्हरीचा वापर करून आपली ही वैयक्तिक डेथ फॅक्टरी मुंबईच्या मध्यवर्ती भागात सुरू केली होती. पण विचार करा, 30,000 कॅप्सूल एकटा माणूस कसा एका रात्रीत वाटू शकतो? मिरवणूक तर खूप मोठी होती. इथंच फैयाजनं स्वतःच्या हुशारीचा आणि लोकांच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेतला. त्याने मुंबईतील काही स्थानिक तरुणांना आणि गरजूंना गाठलं. त्यांनी सांगितलं की मी पुण्याचा एक मोठा समाजसेवक आहे आणि माझ्या संस्थेच्या वतीनं मोहरमच्या मिरवणुकीत भाविकांना मोफत आरोग्य कॅप्सूल वाटायचे आहेत. फैयाजनं स्थानिक लोकांना माध्यमासारखं वापरलं. त्या गरीब आणि निरपराध लोकांना या कॅप्सूलमध्ये काय आहे याची कल्पना नव्हती. त्यांनी केवळ पुण्याचा एक मोठा श्रीमंत माणूस सामाजिक कार्य करतोय या भावनेनं त्या कॅप्सूल मिरवणुकीत वाटायला सुरुवात केली. तपासादरम्यान काही निष्पाप लोकांनी या कॅप्सूलचं सेवनही केलं होतं, ज्यानंतर त्यांना उलट्या, मळमळ आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. सुदैवानं त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर वेळेत उपचार झाल्यानं त्यांचे प्राण वाचले. जर पोलिसांनी तात्काळ धाड टाकली नसती तर या स्थानिक लोकांच्या हातून अनावधानाने हजारो लोकांची हत्या झाली असती. भायखळा पोलिसांनी आरोपी फैयाज निसार हुसेन प्रेमजी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 म्हणजेच हत्येचा प्रयत्न, कलम 114 म्हणजे विश्वाद्वारे जीवाला धोका निर्माण करणं आणि सार्वजनिक सुरक्षेला बाधा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केलेत. न्यायालयाने त्याची पार्श्वभूमी आणि गुन्ह्याचं गांभीर्य पाहून त्याला कडक पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एटीएस, राज्य गुप्तचर विभाग आणि केंद्रीय यंत्रणा दररोज करतात. त्याच्या खात्यातून परदेशातून काही संशयास्पद निधी आला होता का? पुण्यातल्या त्याच्या पेंट फॅक्टरीच्या आडून तर हा व्यवहार सुरू नव्हता ना? या सर्व आर्थिक बाजूंचा कसून तपास सुरू आहे. मुंबई पोलिसांच्या आणि काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुंबई हा एका फार मोठ्या विनाशातून वाचली आहे, पण हा धोका टळलेला नाहीये. आपण सर्वांनी जागरूक राहणं हाच यावरील एकमेव उपाय आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.